काव्या इतक्या तीव्र वेदनेत होती की ती हलवू शकत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड वेदना स्पष्ट दिसत होत्या. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर दिव्या डोळ्यातून अश्रू टाळत उभी होती. दिवा पेटलेला पाहून तिचं काही धडधडायला लागलं होतं. काय करावं हे समजत नव्हतं म्हणून तिने लगेचच शिवायला कॉल लावला. पण शिवाय वेळेत पोहोचेल असं वाटत नव्हतं. अचानक डॉक्टर आता घाईघाईने बाहेर आले. पेशंट शुद्धीवर नाही, आम्हाला लगेच सिझेरियन करावं लागेल. कोण आहे कुटुंबातला सदस्य? कागदावर सही लागेल. दामोदर हादरला. मी आहे तिचा पालक, पण आम्हाला हे मूल नको आहे. गर्भपात करा. डॉक्टर चिडून म्हणाले, तुमचं पेशंटशी नातं काय? मूल जन्माला येणार आहे आणि तुम्ही गर्भपात म्हणता? हे अशक्य आहे. का अशक्य? तुम्हाला करायचं नाही म्हणून मी सही करणार नाही. आम्हाला मुलं नको. तुम्ही गर्भपातच करा. दामोदर संतापून म्हणाला. दिव्या घाबरली. काका आता तरी थांबा. काव्या मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे. वाद नको. डॉक्टरनेही विनंती केली. आई आणि मूल दोघेही धोक्यात आहेत. कृपया विचार करा. तुम्ही दोघांचं आयुष्य धोक्यात घालू इच्छिता का? दिव्याने दामोदरकडे पाहत म्हटलं, काका विनंती आहे. काव्याला वाचवा. ती तुमची सख्खी मुलगी नसेल, पण इतकी वर्षे तुम्ही तिचं पालनपोषण केलं. आता तिचं मरण पाहणार का? दामोदर थोडा थांबला, पण मग पुन्हा कपाळावर आडे आणून म्हणाला, हे मूल जन्माला आलं तर गव्हाणे कुटुंबावर कलंक बसेल. दिव्या संतापून म्हणाली, तुम्हाला वाटलं की हे मूल राकेशचं आहे म्हणून तुम्ही घाबरता की ती त्याच्या नावावर काही मिळवेल. पण हे मूल राकेशचं नाहीच. तुम्ही कामिनीसाठी काव्याला मरू देत आहात. मला आता तुमच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाही. मीच सही करू शकते. मी म्हणालो नाही तर कोणी ऑपरेशन केलं तर मी कोर्टात खेचीन. दामोदर हटून उभा राहिला. दिव्या गुडघ्यावर बसून रडू लागली. काका कृपया, हे मूल राकेशचं नाही. तेवढ्यात एक डॉक्टर धावत आला. सही झाली आहे. ऑपरेशन सुरू करतो. काय? दिव्या ताडकन उठली. खरंच ऑपरेशन होणार? देवाची कृपा. दामोदर गोंधळून गेला. नाही, मी ऑपरेशन करू देणार नाही. कोण आहे ते धाडसी ज्याने सही केली? आता सुरक्षा रक्षक आले आणि दामोदरला पकडून खाली पाडलं. डॉक्टर भेदरून बघत राहिला. सुरक्षा रक्षक म्हणाले, सर्जरी करू द्या. ज्यांनी सही केली त्यांनी सांगितलं आहे. कोणी अडथळा आणला तर आम्ही त्याला बाजूला काढू. दामोदर जमिनीवर पडलेला चेहरा फरशावर घासत म्हणत होता, कोण आहे ते? मी या हॉस्पिटलवर केस करेन. डॉक्टर आश्चर्याने पाहत राहिला. त्याच्या कानात कोणीतरी काहीतरी कुजबुजलं आणि डॉक्टर पटकन थिएटरमध्ये पळाला. दिव्या क्षणभर स्तब्ध झाली, पण मग लक्षात आलं, हे सिक्युरिटी गार्ड्स हे तर रुद्रसोबत असतात. रुद्र इथे आहे. जरी तिला त्याच्यावर राग होता तरी या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू होते. जे कोणी काव्याचं प्राण वाचवत असेल त्याला ती धन्यवाद देणार होती. दिव्याने दामोदरकडे तुच्छ नजरेने पाहिलं. जा, जे करायचं ते करा. आता बघू कोण जिंकतं. दामोदरला सोडण्यात आलं. त्याने ऐकलं, संपूर्ण मजला बंद केला आहे. कोणीतरी संपूर्ण रुग्णालयाचा ताबा घेतला आहे. इतकी ताकद कुणाकडे असू शकते? दरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर वेगाने सर्जरी करत होते. बाहेर माधव धावत आला आणि रुद्रसमोर झुकून म्हणाला, सर, लोकांना बाहेर काढलं आहे आणि काव्याचं ऑपरेशन व्यवस्थित सुरू आहे. तेवढ्यात दिव्या धावत आली. रुद्र, काव्याला वाचवलं त्याबद्दल धन्यवाद. रुद्रचा चेहरा निर्विकार होता. जे मला धोका देतात त्यांना मी सहज मरण देत नाही. दिव्या आश्चर्यचकित झाली. रुद्र, तिला काही चुकीचं केलं नाही. बस, आता त्या प्रकरणावर एक शब्दही ऐकायचा नाही. रुद्राने कठोरपणे उत्तर दिलं. दिव्या गप्प झाली, पण म्हणाली, तरीसुद्धा तुम्ही तिचा जीव वाचवलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद नको. मी माझं बक्षीस घेण्यासाठी आलो आहे. तुम्हाला ते मूल हवंय ना? मग ते मी घेऊन जातो. ते मूल परदेशात पाठवेन. कधीच तिच्या नजरेस पडणार नाही. रुद्र थंडपणे म्हणाला. दिव्या हादरली. कसं करू शकता असं? ते मूल तुमचंच आहे. रुद्र डोळे संकुचित करत म्हणाला, अजूनही तुम्ही मलाच दोष देता. हे मूल माझं असतं तर ते 2 महिने उशिरा जन्माला आलं असतं. 9 महिने पूर्ण होतात तेव्हाच मूल जन्माला यावं लागतं. 9 महिने आधी मी तिला ओळखतही नव्हतं. दिव्या जोरात म्हणाली, हे मूल वेळेआधी जन्माला आले आहे. कसला मूर्खपणा आहे. रुद्र उपहासाने हसला. माधव, हिला बाहेर काढा.
काव्यासारखंच दिव्या ओरडली, रुद्र तू वेडाच आहेस, स्वतःच्या मुलांना नाकारतोस, तुला पश्चाताप होईल. तुला. तेवढ्यात डॉक्टर आनंदाने बाहेर आला. बाल जन्माला आलं. मुलगा आणि मुलगी जुळे. तुम्ही फार भाग्यवान आहात. रुद्राच्या चेहऱ्यावरचा थंडपणा एकदम गोठल्यासारखा झाला. दिव्या ओरडली, खरंच दोघेही ठणठणीत आहेत का? काव्याचं काय? ती पण ठणठणीत आहे. मूल थोडीशी लहान आहेत, एक 3.5 फूट आणि दुसरं 4 फूट, पण जुळ्यांमध्ये हे सामान्य आहे. दिव्या लहानग्या बाळाकडे पाहत सुन्न झाली. पण जिवंत आहेत, हेच पुरेसं होतं. काव्यही बरी होती. तेवढ्यात रुद्र म्हणाला, बाळांना बाहेर आणा. डॉक्टर थोडा संकोचला, पण म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो, काळजी करू नका. बाबा. रुद्राचा चेहरा आणखी कठोर झाला. थोड्याच वेळात दोन्ही बाळ इन्क्युबेटरमध्ये आणली गेली. दोघंही गोबऱ्या गालांनी, लहानशा डोळ्यांनी रुद्रकडे पाहत होती. कुरकुरीत काळे केस, कुरवाळणारे हातपाय. माधव हळूच म्हणाला, सर, मला वाटतं दोन्ही बाळ अगदी तुमच्यासारखी दिसतात. रुद्र स्तब्ध उभा होता. थापा. रुद्राने कठोरपणे उत्तर दिलं. आत रडणाऱ्या नवजात बाळाकडे पाहत, बाळ दिसायला विचित्र होतं, त्याच्यासारखं अजिबात नव्हतं. दिव्या देखील आश्चर्यचकित झाली आणि रागानं उठून म्हणाली, हो, ही सगळी थापा आहे. आपली काव्या जीव धोक्यात घालून हे बाळ जन्माला घालते आणि तू म्हणतोस की ते तुझं नाही. माधवने तत्काळ प्रस्ताव दिला, सर, आपण DNA चाचणी करूया. तेवढ्यात डॉक्टरने एक स्ट्रेचर बाहेर ढकललं. त्यावर फिकट चेहरा असलेली प्राणपणाने बाळ जन्माला घालून नुकतीच शुद्धीवर आलेली काव्या होती. त्याचं शरीर थरथरत होतं. चेहऱ्यावर मृत्यूचं सावट होतं. रुद्राचे पावल थांबली. त्याने फक्त तिला पाहिलं. एक क्षणभर न बोलता. काव्या चिवटपणे त्याच्याकडे पाहत होती. त्या नजरेत राग, वेदना आणि अपमानाचा ठसका होता. तू माझ्यावर जे करायचे ते कर, पण माझ्या बाळाला हात लावू नकोस, ती विव्हळून म्हणाली. रुद्र थंड हसला, हा हा, तुला काय करायचं होतं ते मी आधीच केले आणि आता तुला अजून काही करण्याचं सामर्थ्य उरलं नाही. माधव, बाळ घेऊन जा. नाही रुद्र, प्लीज, बाळाला हात लावू नकोस. मला शिक्षा कर, मी काहीही करीन, फक्त माझं बाळ. काव्या अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न करू लागली. डॉक्टर हाबगले, तुमचं टाके नुकतेच झाले, प्लीज तुम्ही हलू नका, तुम्हाला जीव जाईल. तथापि काही नर्स आणि डॉक्टरांनी मिळून तिला अंथरुणावर रोखलं. माधवचं मन मोडलं, पण रुद्राच्या थंडगार पाठीकडे पाहून त्याने डोळे बंद करून बाळ घेऊन जाण्याचा इशारा केला. बाळाच्या कर्कश रडण्याचा आवाज हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये घुमत राहिला. काव्या त्या रडण्याच्या आवाजात शुद्ध हरवून बेशुद्ध झाली. काव्या, काव्या, डोळे उघड. दिव्या विव्हळत तिच्या जवळ धावून आली. रुद्रचं उंच शरीर थोडंसं थपकलं, पण शेवटी तो मागे न वळता तसाच बाहेर निघून गेला. तो थेट गायकवाड वाड्यात परतला. काही वेळाने माधव त्याच्या मागोमाग आत आला. सर, DNA रिपोर्ट तयार आहे. रुद्रने निर्जीव नजरेने त्याच्याकडे पाहिलं. ते मला. माधवने काळजीपूर्वक एक सीलबंद फाईल त्याच्या हातात दिली. ती पूर्णपणे बंद होती, कोणालाही बदलता येऊ नये म्हणून. रुद्रने काही क्षण त्या फाईलकडे पाहिलं. नंतर ती फाईल उघडली. रिपोर्टच्या अखेरच्या ओळीवर त्याचं लक्ष स्थिरावलं. अनुवंशिक जुळणी 99.90%. रक्ताचे नाते स्पष्टपणे सिद्ध. तो काही क्षण जागच्या जागी झिजल्यासारखा बसून राहिला. माझं बाळ आणि तेही जुळं. रुद्र काही वेळ शांत बसून राहिला. माधव त्याचं उत्तर न मिळाल्यानं हलक्याच आवाजात म्हणाला, सर. रुद्र भानावर आला. बाळ कुठे आहे? वाड्यातच आहे, सर. डॉक्टरना सगळे पाहतायत. मला तिथं घेऊन चल. वाड्याच्या एका हवादार खोलीत 2 नवजात बाळ इन्क्युबेटरमध्ये झोपली होती. सगळे सेवक बाजूला होत झाले. रुद्र त्याच्या शेजारी गेला. त्यांचे छोटेसे डोकं त्यांच्या तळहाताएवढीही नव्हती. एवढी नाजुकी, जर हलका स्पर्श केला तरी तुटतील असं वाटत होतं. आता मात्र त्याला त्या बाळांच्या चेहऱ्यावर काहीसं आपलं प्रतिबिंब जाणवत होतं. सगळे गप्प होते, आदेशाची वाट पाहत. थोड्या वेळाने रुद्र बाहेर आला. नर्सरी तयार करा, सर्वोत्कृष्ट आया, परिचारिका, डॉक्टर ठेवा आणि एक लक्षात ठेवा, ही बातमी बाहेर जाणार नाही. हो सर. माधवचा चेहरा आनंदानं उजळला. त्यांचा मालक वडील झाला होता आणि तेही जुळ्या मुलांचा. पण सर, मग त्या मुलाची आई? माधवने हळूच विचारलं. रुद्रचा चेहरा काळवंडला. त्याने थंडपणे उत्तर दिलं, त्या बाळांना आईच नाही. दरम्यान हॉस्पिटलमध्ये काव्या शुद्धीवर आली. दिव्या आणि शिवाय तिच्या खोलीत आली. काव्या, रुद्र का बाळ घेऊन गेला? मी चौकशी केली, ते वाड्यात आहे, शिवाय म्हणाला. काव्याचं काळजात धस्स झालं. म्हणजे त्याला कळलं की बाळ त्याचं आहे. शिवायने मान हलवली. बहुतेक, नाहीतर तो बाळ कधीच बाहेर टाकलं असतं.
नाही, दिव्या म्हणाली. मला वाटतं त्याने अजूनही विश्वास ठेवलेला नाही. आपण बाळ परत आणायचं काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. शिवाजीने तिच्याकडे थोडंसं नाराजीनं पाहिलं. तो माणूस एवढा वाईट नाही, परिस्थिती वाईट झाली. काव्या विचारात बुडाली. मी चुकले, मला शिक्षा कर, पण बाळाला दूर ठेवू नको. शिवाय प्लीज त्याच्याशी बोल. त्याने मला घृणा केली तरी चालेल, पण मला माझ्या बाळाचं तोंड पाहू दे. शिवाय थोडा वेळ शांत राहिला. मी प्रयत्न करेन, पण तो आता कोणाचंही ऐकत नाही. मी शक्य ते सर्व करेन. शिवाय वाड्यात पोहोचला तेव्हा तिथं खूप गडबड होती. शेवटी त्याला थेट रुद्रच्या स्टडीमध्ये घेऊन गेलं. रुद्र, बाळ की ठीक आहे ना? म्हणजे तुला कळलं की ते तुझंच आहे? रुद्रने डोकं हलवलं. हो. मग तर काव्या खरं बोलत होती. ती कधीच खोटी बोलली नाही. रुद्रने एक कडू हास्य केलं. खरंच? एकदा म्हणाली ती प्रेग्नंट नाही, मग म्हणाली बाळ तुझं नाही, मग परत म्हणाली तुझंच आहे. शिवाय तू हुशार आहेस, पण ती बाई तुला फसवते. असं बोलणं योग्य नाही. शिवाय म्हणाला, तुला बाळाचं खरं कळलं आहे. मग तिची शिक्षा संपली. तिची शिक्षा आज सुरू झाली आहे. रुद्र थंड बोलला. या बाळांना अशी आई नको जी इतकी थापा बोलते. मी स्वतःच त्यांचं पालन करेन. त्यांना फक्त वडील असतील, आई नाही. रुद्र, तू मर्यादा ओलांडतोयस. तेवढ्यात माधव आत धावला. सर ऐका, जुळ्या बाळापैकी मुलगी सतत रडतेय. डॉक्टर आया कोणालाच थांबवतात येत नाही. रुद्र दचकला. काय, ती आजारी आहे का? का रडते? शिवाय थक्क झाला. तो स्वतःशीच म्हणाला, वडील झाल्यावर रुद्र खरंच बदलतोय.